म्हणजे लेकरं घरी मास्तर घरी पगार फुलन शाळामध्ये पैशावाला कोण सगळ्यात जास्त द्यायले हे जर नियम ठरला असेल तर अवघड आहे परभणीचं. आपले किती सुंदर नियोजन आहे. परभणी महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या गाड्या शिस्तीत लागणार, बिस्किट गोळ्या वाटल्या जातील, दवाखाना कवाय बंद असेल, महानगरपालिकेच्या जवळच पार्किंगचा धिंगाणा आहे. परभणी शहर महानगरपालिकेत सध्या स्वीकृत सदस्याचा मुद्दा गाजत आहे. तर विश्वजित सर, आम्हाला एवढं सांगा, तुम्ही स्वीकृत सदस्यासाठी कुठला क्रायटेरिया लागतो? सगळ्यात पहिल्यांदा स्वीकृत सदस्य पद का तयार केलं, कारण संसदेमध्ये असेल किंवा विधिमंडळात असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल स्वीकृत सदस्य का निर्माण केले गेले? कारण की जनतेच्या मार्फत निवडून गेलेली सगळीच माणसं तज्ञच असतात, हुशारच असतात असं काही नाही. ज्याला उभं केले ती माणसाला मतदान लोकांनी केले, ते माणूस निवडून गेले. पण सभागृह शिस्तीत चालावं, नियमात चालावं आणि त्याच्यामध्ये लोकहिताची कामं व्हावीत, सगळ्या क्षेत्रातली कामं व्हावीत म्हणून स्वीकृत सदस्य राज्यसभा किंवा मग विधान परिषद तयार केल्या गेलेल्या आहेत. आणि आपण जर पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या आपल्या महानगरपालिका स्वीकृत सदस्याचा क्रायटेरिया, तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे की शिक्षण क्षेत्रातलं तज्ज्ञ माणूस असला पाहिजे. दुसरा क्रायटेरिया आहे की वैद्यकीय क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस असला पाहिजे. नगर रचना विभागातला तज्ज्ञ माणूस असला पाहिजे. सामाजिक क्षेत्रात कार्य करणारा एखादा सामाजिक कार्यकर्ता जो अधिकृत काम करतो, लोकांसाठी, लोकहितासाठी, समाज उपयोग काम करतो, असा सामाजिक कार्यकर्ता असला पाहिजे. असे क्रायटेरिया आहेत. आणि ते क्रायटेरिया का निर्माण केले गेलेत? कारण की आपण जर पाहिलं तर शिक्षण तज्ज्ञ माणूस जर असेल तर परभणीच्या महानगरपालिकेच्या ज्या शाळांचा बट्ट्याबोळ वाजलाय तो वाजणार नाही. आणि तो वाजू नये म्हणजे लेकरं घरी मास्तर घरी पगार फुलन शाळामध्ये असं होऊ नये. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तज्ज्ञ माणूस असला पाहिजे. याचं कारण हे आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे महानगरपालिकेच्या मार्फत जे केंद्र चालवले जातात ते आरोग्य केंद्र हे नीट चालावेत, लोकांच्या प्राथमिक उपचार जे आहेत ते योग्य पद्धतीने व्हावं, त्यांची काळजी व्हावी ह्याच्यासाठी होते. मुळामध्ये आपण जर पाहिलं तज्ज्ञ माणसं जर नाही घेतली तर काय होईल? बिस्किट गोळ्या वाटल्या जातील, दवाखाना कवाय बंद असेल आणि पेशंट घरी असताना लोकांच्या सगळ्यात जास्त साथीचे पसरलेल्या वातावरण आता पावसाळ्याचा काळ आहे आणि त्या काळामध्ये दवाखाना बंद असते. असं होणार नाही. आपण जर पाहिलं नगर रचना विभागाचा सुद्धा तज्ज्ञ माणूस असला पाहिजे. याचं कारण काय की नगर रचना विभागामध्ये ते टाउन प्लॅनिंग असली पाहिजे, डोक्यामध्ये शहर कसं सुसज्ज आणि सुव्यवस्थित असलं पाहिजे, पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे, सगळ्याच बाजूने नियोजन केलं पाहिजे. आपले किती सुंदर नियोजन आहे. परभणी महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या गाड्या शिस्तीत लागणार, अधिकाऱ्याच्या गाड्या शिस्तीत लागणार, कोणाच्याच गाड्या शिस्तीत नाहीत. महानगरपालिकेच्या जवळच पार्किंगचा धिंगाणा आहे. तर पुऱ्या शहराची शिस्त लागण्याचा टाउन प्लॅनिंगचा तर विषयच नाही ना. आणि ज्या पद्धतीनं व्यवहार सुरू आहे म्हणजे पैसा फेकन तमाशा देखील चर्चा जर आता परभणीमध्ये शहरात सुरू असेल की स्वीकृत सदस्यासाठी हे क्रायटेरिया बाजूला सारून पैशावाला कोण सगळ्यात जास्त द्यायले हे जर नियम ठरला असेल तर अवघड आहे परभणीचं भलं पुढचे आणखीन 10 वर्ष होते का नाही अशी भीती आहे. क्रीडा क्षेत्रातला माणूस याच्यामध्ये पाहिजे होतं. तर क्रीडा क्षेत्राचा आता बट्ट्याबोळ वाजलाय, स्टेडियमचे पत्र सगळे हवात उडून गेलेत. नाट्यगृह पाहिलं तर आपण 10 वर्ष 12 वर्ष झाले नाट्यगृह आणखीन बनलेलं नाही. या सगळ्या प्रश्नावर भांडणार कोण, बोलणार कोण? ही माणसं, तज्ज्ञ माणसं त्या सभागृहात कमीत कमी त्या विषयावर बोलतील, कारण की नागरिक समस्येवर बोलण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत. पण या सगळ्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी हे स्वीकृत सदस्य असतात आणि म्हणून त्यांची नियुक्ती केली असती. खरंच हात जोडून विनंती आहे बघा सगळ्या नागरिकाच्या वतीनं. सगळे राजकीय पक्ष काय सांगायचं बाबा की आम्ही एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय देतो, कार्यकर्त्याला न्याय द्या. पण ते कोणत्या कार्यकर्त्याला द्या माहिती आहे का? ह्या सगळ्या 5 क्रायटेरिया ठरलेत का जे संविधानात अधिकृत केलेत ना, विधिमंडळानं कायदा पारित करून केले की स्वीकृत सदस्य ह्या क्रायटेरियातले पाहिजेत. ते अधिकृत क्रायटेरिया असलेली माणसं तयार करा, जेणेकरून संविधानिक पदावरती राहणारी स्वीकृत सदस्य म्हणून असलेली माणसं ह्या महानगरपालिकेला नीट शिस्तीत चालवतील. नसा सगळा धिंगाणा असं होऊ नये. आणि जे व्यवहाराच्या आकडे ऐकलं होतं आम्ही तर खतरनाक, बँकेच्या निवडणुकीचे आकडे मतदाराला दिलेले खतरनाक होते, विधान परिषदेच्या निवडणुकीचे आकडे, हे सत्य असत्य आता ते प्रत्येकाला जिल्ह्यातल्या जनतेच्या चर्चा कानावर जे आकडे आलेत ते आकडे ऐकूनच धक्का बसायचं काम आहे. कमीत कमी स्वीकृत सदस्य टायमाला तरी व्यवहार करून जे आता नाव चर्चेत आले व्यवहारावर नाव होऊ नयेत. सामान्य जनतेत काम करणारी माणसं असले पाहिजे आणि या 5ही क्रायटेरिया पूर्ण करणारी माणसं असले. एक सुंदर विधितज्ञ अधिकार म्हणजे एक वैचारिक संविधानावर प्रेम करणारा वैचारिक विधितज्ञ माणूस हा सल्लागार असला पाहिजे सदस्य म्हणून. हे सुद्धा काम आपलं आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारा, सर्वसामान्यांसाठी रोज रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता सुद्धा या सभागृहात असावा, जेणेकरून जनतेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या व्यथा काय हे कळल. ही अपेक्षा आहे. महानगरपालिकेने करावं, पैशाचा धिंगाणा बंद करावा.